येस, प्रत्येकी सामना वेळेवर होणं फार गरजेचं आहे मित्रांनो. येस, तर अगदी पाहायला गेलं तर प्रमुख जे सातत्याने या गावावरती ज्या व्यक्तींचं भरपूर सारं प्रेम राहिलं, आदरणीय सन्माननीय लक्ष्मण शिर्या झुगरे. अगदी या गोड व्यक्ती महत्वाच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर प्रत्येकी मॅच मॅन ऑफ द मॅचसाठी अगदी त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज अवेलेबल झाली आहे. त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुरेश मामा नाखवा अगदी पाहायला गेलं तर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देखील आम्हाला अगदी लाभले गेलेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यानंतर लहानूजी कडू यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर विशेष सहकार्य लागल्या. त्यानंतर किसन गुरुनाथ पोकळी यांच्या माध्यमातून देखील भरपूर सारं या स्पर्धेसाठी सहकार्य लागल्या. त्यानंतर दीपक लक्ष्मण झुगरे यांच्या माध्यमातून अगदी जर पाहायला गेलं तर या चमचमत्या 5 ट्रॉफ्या अगदी त्यांच्यामधनं पुरस्कृत केल्यात. त्यांचा देखील मनापासून अगदी आभार व्यक्त करतोय. चला, काकरवाडी संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो. अगदी जर पाहायला गेलं तर या पहिल्या सामन्यासाठी भरपूर सारा उशीर झाला आणि वेळ देखील निघून चालली आहे. अगदी पाहायला गेले तर मित्रांनो वेळ आपल्यासाठी थांबत नाही. त्या कारणास्तव प्रत्येकी सामना, प्रत्येकी मॅच अगदी वेळेवरतीच झाली पाहिजे. यस, आदरणीय सन्माननीय लहानूजी कडू साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला लाभलं गेलं. अगदी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो आणि भरपूर सारं प्रेम, भरपूर चांगलं सहकार्य त्यांचं या स्पर्धेवरती भरपूर नेहमीच असतं. येस, अगदी पाहायला गेले तर या सकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहायला गेले तर ऑपरेटिंगच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण अनुभवत आहोत. अगदी सुजल दादा असतील. तदनंतर आपण पाहायला गेले तर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अगदी राजा दादा देखील आहेत. तदनंतर स्कोरर सँडी या सकाळच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले गेल्यात. अगदी त्यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतो. अगदी आजच्या दिवसामध्ये त्यांची देखील भरपूर सारी मेहनत राहणार आहे. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर सारी मेहनत त्यांची आपण पाहिलीत आणि आजच्या दिवसामध्ये पाहायला गेले तर मोठमोठे ताकदीचे संघ या मैदानामध्ये उतरणार आहेत. पाहायला गेले तर पहिला सामना काकरवाडी विपक्षात आपण पाहू शकाल सोरगाव संघ. काकरवाडी संघ अगदी टॉस जिंकला आणि प्रथमतः या सकाळच्या सत्रामध्ये फील्ड करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच एक मोठा ताकदीचा संघ सोरगाव संघ आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये एंटर झाले. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी देखील उपस्थित राहणं बंधनकारक असेल. यस, सोरगाव संघाचा अगदी 12वा प्रतिनिधी उपस्थित आहे. काकरवाडी संघ 12वा प्रतिनिधी. यस, सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. अगदी पाहायला गेले तर रवी आणि आदी ही सलामीची जोडी पाहत आहोत. सोरगाव संघ अगदी वेळेवर उपस्थित झाला होता. काकरवाडी संघ थोडासा उशिराने आला. त्या कारणास्तव अगदी जर पाहायला गेलं तर आयोजकांच्या माहितीनुसार अगदी त्यांना 2 रनासाठी पॅनलाइज केला. आणि प्रत्येकी सामना आपण जेव्हा जेव्हा खेळतो ना मित्रांनो, प्रत्येकी सामना फार महत्त्वाचा असतो आणि वेळेवर जेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा तेव्हा तुम्ही टॉस जिंकून अगदी रणनीती आखता आणि सामना खेळणं तितकंच तुमच्यासाठी सोपं बनत जातो. जेव्हा जेव्हा तुम्ही उशीर करता, पॅनलाइज होतात. त्यानंतर जर विचार केला तर पॅनलाइजच्या धावा कुठेतरी तुम्हाला त्या कठीण होत जातात आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर अगदी 2 धाव्यांसाठी
खकरवाडी संघाला पॅनलाइज केला आहे. हेच टॉस जिंकलाय, फील्ड करणार आहेत. फलंदाजी सोरगाव संघ करणार आहे. सलामीची जोडी आदी आणि रवी ही सलामीची जोडी आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल रवी सरांना. अगदी मुख्य आयोजक देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. स्ट्रायकिंग एंडला रवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला आधी ही सलामीची जोडी आहे. पहिला बॉल इथनं आता टाकला जाणार आहे. पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल शुभम सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला बॉल यस टाकला जातोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्लाइस केलंय. फटका चांगला आहे, खाली क्षेत्र निवडलंय आणि हा बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती मिड विकेटच्या दिशेला. सीमा पार खणखणीत दणदणीत पहिल्याच बॉलवरती हा आलाय चौकार. अगदी शुभारंभ भरपूर चांगला झाला. पाहायला गेले तर मी नुकताच उल्लेख करत होतो, कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले सामने रंगले होते आणि आजच्या दिवसामध्ये अगदी चौकारानं या आजच्या दिवसाची सुरुवात होते. चौकार आलाय आणि चौकारानं सुरगाव संघाचं अगदी पाहायला गेले तर श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन केलं जातं. 4 धावा धावफलकाला जोडल्या जातील. हा ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं ताकदीचा झालाय वापर आणि पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलंय मिड विकेटच्या दिशेला. बॅक टू बॅक दुसरा धमाका, दुसरा वार आणि अजून एक येतोय हा चौकार. यस सुरुवात भरपूर अगदी दमदार झाली आहे. पाहायला गेलं तर यस दत्त 11 सोरगाव संघ फलंदाजी करतोय. यस आणि या पहिल्या सामन्यामध्ये बक्षिसांची खैरात केली जाते. यस अगदी पाहायला गेले तर षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला. अगदी जर पाहायला गेले तर बाळू सवर्णे साहेबांच्या अगदी या सकाळच्या शुभ आगमन आपण त्यांचं देखील पाहिलं आणि त्यांच्या माध्यमातून हे बक्षिसांची खैरात केली जाते. षटकार जर आला यस वाईट आला. षटकार जर आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. वाईट आल्याने वाईटनं धावफलक जाऊन पोहोचलाय 9 वरती. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, गती कमी करून टाकलं होतं. अगदी पाहायला गेलं तर आता मात्र फलंदाज थोडेसे बीट झालेत आणि हा निर्धाव चेंडू येतो. कुठेतरी सुरुवात पाहायला गेली तर सोरगाव संघाची भरपूर चांगली झाली आहे मित्रांनो. तदनंतरचा हा डॉट बॉल शुभमचं थोडंसं कमबॅक झालंय. अगदी पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंडला रवी आहेत. स्ट्रायकिंग एंडला आधी हा बॅट्समन आपण पाहत आहोत. बॅक फुटला गेलेत. फटका दमदार आहे. एलिव्हेशन पाहावं लागेल. लॉंग ऑनला टिपला झेल आणि पहिला धक्का लागतोय तो म्हणजे टीम आपण पाहू शकाल दत्त 11 सोरगाव संघाला. फलंदाज बाद. येस अगदी पाहायला गेलं तर मिस टायमिंग करून बसले होते आणि लॉंग ऑनला परफेक्ट आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांनी हा झेल कॅरी केला. पहिला धक्का लागलाय टीम सोरगाव संघ. अगदी पाहायला गेलं तर षटकारासाठी पारितोषिक होतं आणि षटकार मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला होता, परंतु हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाही आहे. न्यू बॅटर आपण पाहू शकाल रोशन मैदानामध्ये एंटर झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती अगदी फलंदाजीसाठी आपण पाहत आहोत. रोशन हा फलंदाज आला. धावफलकावरती धावा आपण न पाहत आहोत. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु तदनंतरचं कमबॅक अगदी गोलंदाज शुभमचं देखील चांगलं झालं. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. शुभम राऊंड द विकेट. जागा बनवली. आडवा बॅटनं स्लाइस केलंय. खाली क्षेत्र पुन्हा एकदा निवडलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि हा बॉल देखील निघून चाललाय सीमा पार. येतोय एक अजून एक चौकार. येस या षटकाचा जर विचार केला तर एक विकेट्स अगदी पाहायला गेलं तर शुभमच्या खात्यामध्ये आली आहे. लेकिन उर्वरित चेंडूवरती पाहायला गेलं तर आतापर्यंत 3 चौकार आलेत. धावफलकावरती धावा इथनं पाहायला गेलं तर 13 धावा जोडल्यात. सुरुवात दमदार झाली आहे. 4 षटकांचा सामना आणि पॉवर प्लेमध्ये अगदी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला
तर जास्तीच्या धावा सातत्याने काढल्या जातात आणि फलंदाजी देखील विस्फोटक होत असते आणि तेच काहीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर अगदी पूल केला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिलेत आणि त्याला चकवा देत हा पुन्हा एकदा चेंडू निघून चालला. बॅक टू बॅक. येस, दुसरा चौकार. अगदी पाहायला गेलं तर जसे मैदानामध्ये आले फलंदाज आपण पाहिलं तर रोशन आणि त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक हे दोन चौकार आपण पाहत आहोत. येस, पहिले षटक अगदी कंप्लीट झालं आणि धावफलकावरती धावा आपण पाहतो 17 धावा. एक दमदार सुरुवात. पाहायला गेलं तर महत्वाचा गडी देखील बाद झालाय, परंतु उर्वरित फलंदाजी देखील भरपूर चांगली झाली आहे. आधीला पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच होते, एकही चेंडू खेळले नाही आहेत, परंतु उर्वरित फलंदाजी रोशननं भरपूर चांगली केली आहे. रवीने देखील त्याच्या बॅटमधनं देखील दोन चौकार आपण पाहिलात. त्यानंतर रोशन जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटमधनं देखील दोन चौकार आपण पाहिलात. म्हणजेच काय तर तब्बल या पहिल्या षटकामध्ये 4 चौकार आपण पाहिलेत. एक्स्ट्राची एक धाव देखील आली आहे. येस, 17 धावा धावफलकावरती पाहतात आणि पहिले षटक कंप्लीट झाला. दुसरे षटक गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज कुणाल. दुसरे षटक हाताळण्यासाठी अगदी कर्णधाराने कुणालवरती ही जिम्मेदारी दिली आहे आणि कमबॅकची गरज कुठेतरी खाकरवाडी या संघाला आहे. पाहूयात. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल ताकदीचा वापर झालाय. यस, बॉल झाला हवाई सफर. यस, मॅक्सिमम 6-6 षटकार. अगदी हा ताकदीचा वापर केला होता. हाफ ट्रॅकर होता आणि पूर्णपणे हा हाफ ट्रॅकर बॉलवरती. येस, 200 रुपयाचं कॅश प्राइज अगदी आधीच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. येस, षटकारासाठी कॅश प्राइज होतं आणि हे कॅश प्राइज अगदी आधीला मिळणार आहे आणि तो षटकार देखील आधीच्या बॅटमधनं आलाय. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचले 23 वरती. कुणाल आलेत आणि कुणालवरती अगदी हे आक्रमण चढवलंय मित्रांनो. पहिल्याच बॉलवरती मॅक्सिमम आपण पाहिलात. इथे लाईन चेक केली जाईल. अगदी पाहायला गेलं तर उसळी जास्तीची होती. त्यानंतर एक्स्ट्राची धाव देखील मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. येस, येस, बायची सिंगल ना त्यानंतर हा वाईट देखील चेंडू आहे. म्हणजेच काय तर ह्या एक्स्ट्राच्या धावा खर्च केला. अजून 2 धावा धावफलकाला जोडल्या जाणार आहेत आणि धावफलकावरती धावा इथनं जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचल्यात त्या म्हणजे 25 धावा. सुरुवात मी नुकताच उल्लेख केला होता. सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. फलंदाजी भरपूर चांगली करतात. दत्त 11 सोरगाव संघ आडव्या बॅटनं स्लाइस केलाय. हा देखील फटका मिडविकेटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि सिंगल इथनं कंप्लीट होतीये. सिंगल आली आहे आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल 26 वरती. आई जीवदानी स्पोर्ट्स खाकरवाडी संघ कुठेतरी पाहायला गेलं तर कमबॅकची गरज आहे. चांगले चेंडू हाताळावे लागतील, अगदी विकेट्स देखील काढाव्या लागतील. ही जोडी जर शेवटपर्यंत टिकून राहिली तर मी म्हणेल कुठेतरी 50+ धावा होऊ शकतात. मिस टायमिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक ओहो, इथे अजून एक झेल सोडला आणि हा चेंडू देखील सीमा पार होतं. यस, चौकार आला. नुकताच उल्लेख करतो विकेट्स येणं गरजेचं आणि विकेट्स अगदी पाहायला गेले तर आली असती परंतु झेल सोडला. चौकार येतो आणि चौकारानं धावफलक 30 वरती पोहोचला. चांगली सुरुवात आहे. मी म्हणत होतो कुठेतरी 50 पर्यंत जर ह्या गतीने धावा आल्या तर 60+ देखील होतात असं दिसतं. कुणाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. हा ट्रॅकर शॉर्ट ऑन फुल. यस, झालाय पॉवरफुल. अजून एक मिड विकेटला ठोकलाय. षटकार 6. येस, आधीच्या बॅटमधनं अजून एक षटकार येतोय. त्याच्या खात्यामध्ये देखील 200 रुपये येणार आहेत. यस, एका षटकारासाठी ते कॅश प्राइज होतं आणि अजून एक षटकार आला. अगदी धावफलक आता मात्र 36 वरती जाऊन पोहोचला. चांगली फलंदाजी होत्या. अगदी पाहायला गेले तर पूर्णपणे आक्रमण चढवलं.
आपण पाहायला गेलं तर खाकरवाडी या संघावरती दत्त 11 सोरगाव संघ अगदी वेळेवर आले होते आणि आल्यानंतर या खेळपट्टीवरती थोडासा सराव देखील त्यांनी केला आणि त्या सरावाचा फायदा इथनं मात्र फलंदाजी करत असताना आधी हा फलंदाज घेतो. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी पाहायला गेलं तर आता मात्र थोडासा चकवा दिला जातोय फलंदाज आधीला. कुणालचा हा चेंडू भरपूर चांगला राहिला आणि एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. सिंगलनं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचला आहे 37 वरती. उर्वरित हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहत आहोत. शेवटचा बॉल अगदी शेवटच्या बॉलवरती आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहू शकाल. रोशन हा फलंदाज आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेत. यस आडव्या बॅटनं अगदी पाहायला गेलं तर बॅटच्या आतला टोला हा चेंडू लागतो आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. या आदरणीय सन्माननीय लक्ष्मण शिर्यात झुगरे साहेबांचं अगदी जर पाहायला गेलं तर या सकाळच्या सत्रामध्ये शुभ आगमन झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक पाहायला गेलं तर प्रमुख अतिथी देखील सातत्याने या स्पर्धेसाठी भेट देत असतात आणि सातत्याने पाहायला गेलं तर या गोड व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेसाठी भरपूर सारं अगदी पाहायला गेलं तर सहकार्य राहिलं. लक्ष्मण शिर्यात झुगरे साहेबांचं इथं हे शुभागमन आपण पाहिलात आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती ते स्थानपन्न आहेत. यस जाऊया मैदानाकडे. 2 षटक कंप्लीट झालेत आणि या 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत. यस 39 धावा. एक मोठ्या टार्गेटकडे वाटचाल होतीये. टीम आपण पाहू शकाल दत्त 11 सोरगाव संघ. यस अजून कॅश प्राईज जमा होता आमच्याकडे. अजून एखादा षटकार आला तरी पुन्हा एकदा फलंदाजासाठी पर्वणी आहे. यस 200 रुपये दिले जातील. प्राची स्पोर्ट्स वावेघर आयोजित आपण पाहत आहोत ठाकूरपाडा चषक 2025-26 चा हा क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा. अगदी पर्व 5वा आहे आणि दिवस क्रमांक 2. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपण जर पाहायला गेलं तर टॉप 5 मध्ये आपल्याला काढायचाच आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकाल सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आधीसाठी पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द बॉल रेड. 1 बाउन्स हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. यस अजून एक चांगला फटका. आता मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय आणि 1 बाउन्स हा देखील चेंडू निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा धमाका. अगदी आधीच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. यस आदरणीय सन्माननीय बाळूजी सवर्णे साहेबांकडनं कॅश प्राईज देखील लागलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकारासाठी 200 होते आणि ते 200 रुपये आपण आधीच्या खात्यामध्ये जमा पाहणार आहोत. त्यानंतर अजून देखील षटकार आला तरी पुन्हा एकदा 200 रुपये अगदी कॅश प्राईज फलंदाजासाठी दिलं जाईल आदरणीय सन्माननीय बाळूसाहेब सवर्णे साहेबांकडनं. असं सुरुवात भरपूर चांगली झाली आहे आणि या सुरुवातीला अगदी मोठ्या टार्गेटकडे वाटचाल होती. संघ आपण पाहत आहोत. अगदी पाहायला गेलं तर दत्त 11 सोरगाव संघ. अगदी खाकरवाडी संघाला आता मात्र थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडलं जातं कारण आतापर्यंत धावफलकावरती धावा 47 आपण पाहत आहोत आणि 2.2चा खेळ इथनं कंप्लीट झाला. हा ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल. पुन्हा एकदा 1 बाउन्स हा चेंडू सलगचा 3रा. यस आधीच्या बॅटमधनं येतोय हा चौकार. 4 धावा. यस प्रत्येकी बॉलवरती आक्रमण चढवलं जात आहे. आधी पुन्हा एकदा अगदी पाहायला गेलं तर या सकाळच्या सत्रामध्ये बरसला पूर्णपणे
अगदी वैयक्तिक आधीचा जर विचार केला तर 7 चेंडू तो खेळला आणि 29 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. चांगली फलंदाजी करतो. तिसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 3 चौकार आलेत आणि या चौकारांना धावफलक आपण पाहू शकाल 51. येस, 51 धावा धावफलकाला जोडल्यात. चांगली सुरुवात आहे. 60चा उल्लेख करत होतो. 70 पर्यंत देखील पोहोचतील. अजून एक ओव्हर द बॉलर हेड, 1 बाउन्स. येस, सीमा पार येतो आणि सलगचा चौथा चौकार. येस, सलगच्या 4 चौकारांसाठी येस बाळूसाहेबांकडनं अगदी जर पाहायला गेलं तर 100 रुपयाचा कॅश प्राईज पुन्हा एकदा आधीच्या खात्यामध्ये जमा होता. येस, सकाळच्या सत्रामध्ये आणि प्रमुख अतिथी देखील येस इथे उपस्थित आहे ना, त्यांच्या माध्यमातून हे बक्षिसांची खैरात केली जाते मित्रांनो. ओव्हर द विकेट जागा बनवली. येस, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि पुन्हा एकदा हा बिग वन सिक्सर 6 षटकार आला आणि पुन्हा एकदा 200चं कॅश प्राईज आधीच्या खात्यामध्ये. येस, म्हणजेच काय तब्बल आतापर्यंत पाहायला गेलं तर 500 रुपये आधीच्या खात्यामध्ये जमा झालेत. आदरणीय सन्माननीय येस बाळूजी सवर्णे साहेबांकडनं हे कॅश प्राईज आधीसाठी दिलं जाणार आहे. अगदी पाहायला गेलं तर आधी हा फलंदाज भरपूर चांगली फटकेबाजी करतोय. 39 वरती पोहोचला. येस, अजूनही उर्वरित पाहायला गेलं तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अर्धशतक कंप्लीट होण्यासाठी भरपूर चान्सेस आहेत. पाहूयात, पहिला सामना आहे. हा ट्रॅकर यस ताकदीचा झालाय वापर आणि अजून एक चौकार. म्हणजेच काय तर या षटकामध्ये यस या षटकामध्ये षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलली गेली आहे. तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार म्हणजेच काय तर 26 धावा लुटल्या गेल्या त्या षटकामध्ये. खराब गोलंदाजी राहिली आहे. सचिनवरती पूर्णपणे आक्रमण चढवलं होतं आधीनं आणि वैयक्तिक आधीचा विचार केला तर तो देखील आता मात्र 43 वरती पोहोचला. येस, अर्धशतक इथनं कंप्लीट होईल असं वाटतं. उर्वरित 6 चेंडू देखील शिल्लक आहेत. चला, गोलंदाज लगेचच सज्ज करा. जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. येस, आधीच्या बॅटमधनं अथवा रोशनच्या बॅटमधनं 2 बॅटर आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतात. आणि दोन्ही फलंदाजांसाठी अगदी जर पाहायला गेलं तर षटकाराला तर 200 रुपये दिले जातील बाळूजी सवर्णे साहेबांकडनं. जानू गोलंदाज येस सॉरी नानू हा गोलंदाज सज्ज झालाय चौथं षटक हाताळण्यासाठी. इथं कमबॅकची गरज वाटते कुठेतरी खाकरवाडी संघाला. पहिलाच बॉल आडवा बॅटनं स्लाइस करायचं होतं. बॅटवरती चेंडू आला नाहीये. येस, आणि इथनं ही लेग बाईची सिंगल कंप्लीट होती. सिंगल आली आणि सिंगलनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय ते मात्र 66. येस, 66 धावा धावफलकाला जोडल्यात. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ आहे. स्ट्राईकवरती आणल्या आधीला. पाहूयात, त्याला देखील अर्धशतकासाठी अवघ्या 7 धावींची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आहेत. नानू हा गोलंदाज आपण पाहत आहोत. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. लवर फुल टॉस इथे चकवा देतोय. अगदी पाहायला गेलं तर मिड विकेटचं क्षेत्र निवडायचं होतं. अगदी आपण पाहिलं त्या फटका मारण्यासाठी त्याच प्रकारे पोझिशन बनवली होती फलंदाज आधीनं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालंच नाही आहे. डॉट आला. चौथं षटक आणि हे षटक कुठेतरी पाहायला गेलं तर या 2 चेंडूवरती आतापर्यंत लेगबाईच्या स्वरूपात एकच सिंगल खर्च केली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक थोडीशी दूरवर आल्यात आणि दुसऱ्या धावेसाठी देखील परतला आधी. येस, 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 68 धावा आणि वैयक्तिक आधीचा विचार केला तर तो देखील आता मात्र पोहोचला 45. एक मोठा फटका आणि अर्धशतक इथनं कंप्लीट होणार आहे.
आधीसाठी हा चेंडू बिग वन यस लॉंग ऑन ला क्लिअर झालाय. षटकार 6 धावा आणि आजच्या दिवसामध्ये अगदी जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये यस 50 कंप्लीट यस अगदी आधी पूर्णपणे या मैदानामध्ये चमकला. षटकार आला आणि षटकारानं धावफलक 74 आणि वैयक्तिक आधीच्या देखील 51 धावा कंप्लीट झाल्यात. अवघ्या पाहायला गेले तर 13 चेंडूमध्ये हे अर्धशतक कंप्लीट झाले मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या फलंदाजासाठी. चांगली फलंदाजी केली आहे. 74 धावा उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक आता मात्र मिड विकेटला ठोकलाय. यस अजून एक बिग वन सिक्सर. 6-6 षटकार. पूर्णपणे आधीचा जर विचार केला तर षटकार आणि चौकाराचीच भाषा बोललाय या पहिल्या सत्रामध्ये. सलगचे 2 आलेत. उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 80 धावा. आणि हा शेवटचा बॉल हॅट्रिक साजरी होईल का? चौकार हॅट्रिक साजरी झाली आहे आणि पुन्हा एकदा बाळू साहेबांच्या हस्ते जर हॅट्रिक साजरी झाली तर अजून 200 जमा होणार आहेत आधीच्या खात्यामध्ये. पाहूयात. जागा बनवली. लाईन चेक केली आहे पंचांच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर आउटसाइड द लेग स्टंप यस वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि एक्स्ट्राची धाव देखील ही खर्च केली आहे. 81 धावा धावफलकाला जोडल्या आहेत आणि या शेवटच्या बॉलवरती एक मोठं टार्गेट सेट केलं जाणार आहे. पाहूयात ते टार्गेट कितीचं असणार आहे काकरवाडी संघासमोर. शेवटचा बॉल. जागा बनवलीत पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप यस अगदी गोलंदाज पाहायला गेलं तर नानू आता मात्र पूर्णपणे पाहायला गेलं तर यस मनामध्ये भरपूर शंका असतील. हॅट्रिक करू दिली जाते की नाही जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 2 षटकार आलेत. तदनंतर पूर्णपणे प्रेशर आणि दबाव जाणवतोय गोलंदाज नानूला आपण पाहिलात. इथे तिसरा सलगचा तिसरा आलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि या षटकारानं अजून आधीच्या अकाउंटवरती 200 जमा होणार आहेत. म्हणजेच तब्बल यस पहिल्या सत्रामध्ये यस आपण टार्गेट पाहूयात पहिल्यांदा. यस 88 धावा पहिल्या सत्रामध्ये पाहिल्यात आणि 89 धाव्यांचं एक मोठं टार्गेट यस सेट केलं गेलंय टीम खाकरवाडी संघासमोर. यस मॅच झाल्यानंतर आपलं कॅश प्राइज जे बक्षीस लागलं होतं ते देखील आपण कलेक्ट करायचं आहे फलंदाज आधी. सोरगाव संघ आपण देखील मैदानामध्ये एंटर व्हा. क्षेत्ररक्षण सजवा. सोरगाव संघ क्षेत्ररक्षण सजवा. खाकरवाडी संघ सलामीचे फलंदाज आपण देखील मैदानामध्ये एंटर करायचे आहे. तब्बल 89 धाव्यांचं मोठं टार्गेट सेट केलं आहे.
टीम आपण पाहायला गेलं तर खाकरवाडी संघासमोर चांगली फलंदाजी आपण पाहिलीत पहिल्या सत्रामध्ये. आधी बरसला होता, अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं. चांगली फलंदाजी झाली आहे पहिल्या सत्रामध्ये आणि एक मोठं टार्गेट सेट करण्यात यशस्वी ठरलेत. अगदी जर पाहायला गेलं तर सोरगाव संघ. चला खाकरवाडी संघ सलामीची जोडी आपण मैदानामध्ये एंटर करायची आहे. येस, तर नेक्स्ट मॅच महारळपाडा विपक्षात वासुंद्री. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर टॉससाठी यायचं आहे. महारळपाडा कर्णधार या, तदनंतर वासुंद्री. दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहायचा आहे. टॉस केला जाणार आहे आणि प्रत्येकी टॉस आपण इनिंग्स ब्रेकमध्ये करणार आहोत. याची देखील सर्व संघटना नोंद असू द्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. शुभम आणि नानू ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर पहिलं सत्र पूर्णपणे आधीच्या नावावरती राहिला. तब्बल अर्धशतक त्याच्या बॅटमधनं कंप्लीट झालं होतं. वैयक्तिक 63 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या आणि मोठं टार्गेट सेट झालं. 89 धाव्यांचं टार्गेट सेट झाला आहे. टीम आपण पाहिलं तर खकरवाडी संघासमोर. आणि हे टार्गेट तुम्हाला जर कंप्लीट करायचे असेल तर पहिल्या बॉलपासून आक्रमण करणं फार गरजेचं राहील. आधी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. येस, आणि पॅनल्टीच्या 2 धावा देखील ॲड करणार आहोत. खाकरवाडी संघाला 2 धाव्या पॅनलाइज केलं होतं आणि टार्गेट आता मात्र 91 धाव्यांचं असेल. 91. आधीचा पहिलाच बॉल, आडव्या बॅटनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बरोबर क्षेत्ररक्षक 38 वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत आहे आणि पहिलाच बॉल अगदी पाहायला गेला तर हा चांगला राहिला. धाव आली नाहीये. नो चेंडू. पुला लेंथ अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि पॅडमध्ये टाकलेला चेंडू कनेक्शन झालं नाहीये. नो चेंडू होता आणि हा फ्रीड बॉल, त्याच्यावरती फायदा उचलता आला नाहीये फलंदाजांना. डॉट आला. अगदी पाहायला गेलं तर पहिला चेंडू नो घोषित केला होता पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या धावाने श्रीगणेश झालाय. खाकरवाडी संघ आपण पाहतात एक मोठ्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. इथे हा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतो. यष्टिरक्षक कलेक्ट करतोय चेंडू आणि डॉट आला. पहिल्या सत्रामध्ये आधीचा बोलबाला आला आणि या दुसऱ्या सत्रामध्ये पॉवर प्लेचं षटक अगदी तो हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि गोलंदाजी भरपूर चांगली करतोय. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. मिडॉनला बीट करून हा चेंडू डीपमध्ये चालला. यस, मिसफीड झाली आणि चौकार आला. चौकार आला आणि चौकारानं धावफलक आता मात्र 5 वरती पोहोचेल. यस, प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला षटकार आणि चौकार मारण्याची गरज आहे आणि अगदी पाहायला गेले तर हा चौकार आला. एक मोठा टार्गेट आहे, मोठी धाव. इथे हा चेंडू अगदी पाहायला गेलं तर चकवा देत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. आधीकडे व्हेरिएशन भरपूर चांगलं दिसलं आहे. अगदी या 4 चेंडूचा खेळ आपण पाहिलात. गती कमी करून टाकतो. अगदी पाहायला गेलं तर खांद्याचा भरपूर चांगला वापर देखील केला त्यानं आणि आतापर्यंत फक्त 5च धावा खर्च केल्यात. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. अगदी फलंदाजाला रीड करून पूर्णपणे ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचं षटक, हवं तशा धावा आला नाही आहेत.
स्ट्रोक पाहावा लागेल. मिस टायमिंग वाटतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल झालाय कंप्लीट आणि पहिला धक्का लागतोय टीम आपण पाहू शकाल खाकरवाडी संघाला. फलंदाज बाद. येस, अगदी पाहायला गेलं तर पहिले षटक झालंय कंप्लीट. आधीचं हे षटक होतं आणि भरपूर इकॉनॉमिकल ते षटक राहिला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट्स देखील त्याच्या खात्यामध्ये जमा झाली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी अफलातून केली. तदनंतर या दुसऱ्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजी देखील भरपूर त्याने चांगली केली आहे. 5 धावा खर्च करत असताना महत्त्वाचा एक विकेट्स देखील त्याच्या खात्यामध्ये आहे. आणि इथनं जर विचार केला तर पहिले षटक झालंय कंप्लीट आणि धावफलकावरती धावा फक्त 5च आपण पाहतो. 91 धावेंचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर सुरुवात अगदी स्लो सुरुवात आपण पाहत आहोत खाकरवाडी संघाची. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा येस, इथे हा फटका आपण पाहिलात डीप स्क्वेअर लागला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरीसाठी परतले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न कुठेतरी फसलाय. डीपमध्ये हा बॉल चाललाय आणि इथे पहा काय घडतंय. ओव्हर थ्रो. एक्स्ट्राच्या धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च होत आहेत. तब्बल 4 का 5? यस, 4 धावा आणि मोठा फटका येत आहेत. परंतु एक्स्ट्राच्या धावा अगदी खाकरवाडी संघाच्या यस स्कोर कार्डवरती जमा होणार आहेत. धावफलकावरती धावा 9. पहिलाच बॉल आपण पाहिलात आणि पाहायला गेलं तर हा चौकार आला असं म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेत. ओव्हर द विकेट. लवर फुल टॉस होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. अगदी एक धाव बनली असती परंतु फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला यस शुभम आहेत आणि सिंगलसाठी नकार दिला. मोठं टार्गेट आहे. प्रत्येकी बॉल्सवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. रोहन अगदी या दुसऱ्या षटकामध्ये तो देखील गोलंदाजी चांगली करतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं हा ट्रॅकर. अगदी हा चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. येस, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल झालाय कंप्लीट आणि दुसरा धक्का लागतोय तो म्हणजेच ती आपण पाहू शकाल खाकरवाडी संघ. फलंदाज बाद. येस, तर कालचा सामना उर्वरित एक सामना शिल्लक राहिला होता आणि क्वालिफायचा हा मॅच आहे. अर्जुले विपक्षात सखरवाडी 2 संघ आणि हा सामना इथनं आपण खेळवणार आहोत. तर टॉससाठी आपण या. टॉस केला जाणार आहे. आणि तो सामना 3 षटकांचा खेळवला जाणार आहे. अर्जुले विपक्षात सखरवाडी संघ. येस, जाऊया मैदानाकडे. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला असतील. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल अगदी घोषित केला. गौरव आहेत न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला. प्रत्येकी डॉट बॉल अगदी जर पाहायला गेलं तर खाकरवाडी संघाला कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाणार आहे. मोठं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आता मात्र आउटसाइड द लेग स्टंप. सुरुवात अगदी पाहायला गेले तर भरपूर चांगली झाली होती. गोलंदाज आपण पाहत आहोत रोहन.
परंतु तदनंतरचे उर्वरित चेंडू थोडासा खराब हाताळतोय. बिग ब्लास्ट करायचं होतं, हवं तसं एलिव्हेशन जुळलं नाहीये. मिड विकेटला शतरक्षक थोड्याशा चुका होत आहेत. यस, बॅकअप चांगला आहे. तदनंतर हा चेंडू अडवलाय, फेकी करतील आणि इथनं ह्या झाल्या 2 धावा कंप्लीट. यस, 13 धावा धावफलकाला जोडल्या आहेत. उर्वरित अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा ट्रॅकर ओव्हर द बॉल रेड हा फटका आणि लॉंग ऑनला शतरक्षक आहे, टिपलाय झेल आणि अगदी फलंदाज तिसरा फलंदाज इथनं बाद झाला. टीम काकरवाडी संघ फलंदाज बाद. इक्वेशन भरपूर कठीण होत चाललंय मित्रांनो. 13 बॉल्स आणि अजूनही बनवायच्यात 78 धावा. बाळाराम न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. पूर्णपणे या सामन्यामध्ये चांगली पकड दिसते. टीम आपण पाहत आहोत. अगदी सोरगाव संघ विजयाच्या दिशेला वाटचाल केली जाते असं वाटतं. कारण उर्वरित चेंडू 13 राहिलेत आणि या बनवायच्यात अजून 78 धावा, म्हणजेच हे एक मोठं आव्हान आहे टीम काकरवाडी संघासमोर. प्रत्येकी बॉलवरती षटकाराची भाषा बोलायची आहे. अगदी आपण पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट मुख्य ऑपरेटर आमच्यापर्यंत हे कळवत आहेत आणि हा सामना तितकासा सोपा नाही आहे, फार कठीण होत चालला. ओव्हर झाली आहे कंप्लीट. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा 14. आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. साखरवाडी संघाचा कर्णधार आपण या आणि टॉस केला जाणार आहे. कालच्या दिवसातील उर्वरित हा शेवटचा सामना राहिला होता आणि तो देखील आपण इथनं कंप्लीट करणार आहोत. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आकाश आलेत आणि पहिलाच बॉल भरपूर चांगला राहिला. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली झाली आहे. तिसरं षटक आकाशला आपण पाहत आहोत. मोठं टार्गेट अगदी पाठलाग करत असताना कुठेतरी थोडंसं नाराज केलं टीम खाकरवाडी संघ. हव्या त्या धावा आला नाहीत. भरपूर पहिल्या सत्रामध्ये भरपूर साऱ्या धावा लुटल्यात. परंतु एका बाजूला जर विचार केला तर सोरगाव संघाचा या पहिल्या सामन्यामध्ये बोलबाला राहिला. त्यामध्ये फलंदाजी असू द्यात अथवा गोलंदाजी असू द्यात, सिंगल घेतली आणि सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल 15 वरती. मोठ्या फटक्याने देखील आता मात्र हा सामन्यापर्यंत विजयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आहेत काकरवाडी संघ. हा ट्रॅकर होता. हा फटका भरपूर चांगला आहे. शतरक्षक होते आणि त्याला चकवा देऊन हा चेंडू निघून चाललाय सीमापार. चौकार. प्रत्येकी बॉलवरती पहिल्या षटकापासून आक्रमण करणं फार गरजेचं होतं. काकरवाडी संघाला थोडेसे नाराज करतात. उशिराने फटके येतात. चौकार आल्याने या चौकारानं धावफलक 19 वरती जाऊन पोहोचतात. 9 बॉल आणि तब्बल अजूनही 72 धावींची गरज आहे. जागा बनवलीत. अगदी डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतो. येस, उशिराने फटके येतात. या फटक्यांची पाहाल गेलं तर पहिल्या षटकापासून फार गरज होती टीम खाकरवाडी संघ, परंतु इथनं पाहायला गेलं तर या तिसऱ्या षटकामध्ये आकाशवरती हे आक्रमण चढवलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 2 चौकाराने धावफलक 23 वरती पोहोचला. इक्वेशन भरपूर कठीण आहे मित्रांनो. 8 चेंडू 68 धावा. पहिले सत्र पूर्णपणे पाहायला गेलं तर आधी या फलंदाजाच्या नावावरती राहिला. अर्धशतक देखील त्याचं कंप्लीट झालं होतं.
इथे हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप वाईट आहे. त्या गोलंदाजांना आता एक्स्ट्राची मेहनत करण्याची अगदी तितकीशी गरज वाटत नाही या. प्रत्येक बॉल तुम्हाला फक्त टाकायचा आहे आणि तरी देखील तुम्ही हा सामना विजयी होतात असं दिसतंय. हा ट्रॅकर होता, जागा बनवली होती, बरोबर यष्ट्यांवरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. यष्टीरक्षक आधीच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि हा डॉट आला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक आपण पाहत आहोत. 2.5चा खेळ झाला आणि उर्वरित 7 चेंडू अजूनही टाकायचे आहेत. हा ट्रॅकर होता, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ओहो, भरपूर चांगला झेल टिपला. स्वतः गोलंदाज स्वतःच्या पॉलिथ्रू मध्ये आणि उलट्या धावत असताना झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं मित्रांनो. झेल झालाय कंप्लीट. अजूनही विकेट्स आकाशच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावफलकावरती धावा 24. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 67 धावा इथनं अजूनही बनवायच्या आहेत. रवी गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. उर्वरित फक्त औपचारिकताच बाकी राहिली आहे. पूर्णपणे या सामन्यामध्ये पकड दिसते. टीम आपण पाहू शकाल सोरगाव संघ चांगली कामगिरी करतायत. पहिला सामना अगदी महत्त्वाचा सामना आहे. हा सामना जिंकाल तर दुसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश होणार आहे. फुलटॉस अपील केली होती. अपील फेटाळले. पंच आपण पाहत आहोत रवी सरांना. सिंगल कंप्लीट. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलंय 26 वरती. अगदी पूर्णपणे पाहायला गेलं तर या सामन्याची मजा कुठेतरी निघून गेली आहे. येस, वन साइडेड सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 5 चेंडू 65 ची गरज. अजून एक चांगला बॉल. यस, मी नुकताच उल्लेख केला होता. आता मात्र फक्त गोलंदाजांना बॉल टाकायचे आहेत आणि हा सामना संपवायचा. अजून एक चांगला बॉल. पायांवरती जाऊन हा बॉल लागतो आणि सिंगल घेऊन स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित चेंडू खेळवून काढण्याचा प्रयत्न असेल. 3 बॉल शिल्लक आहेत. सकरवाडी संघ कर्णधार, अर्जुली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. कालच्या दिवसातील राहिलेला सामना आपण कंप्लीट करणार आहोत. सकरवाडी संघ आपण आला असाल तर कर्णधार कृपया करून उपस्थिती नोंदवा. यास त्रिफला उद्ध्वस्त. अजून एक विकेटचं पतन होता. रवीच्या खात्यामध्ये हे विकेट जमा होणार आहे आणि उर्वरित इथनं विचार केला तर 2 चेंडू अजूनही टाकायचे आहेत. चला, न्यू बॅटर धावत पळत मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. याच्या दिवसामध्ये पाहायला गेले तर अजूनही आपल्याला भरपूर सामने कंप्लीट करायचे आहेत. सचिन आलेत. न्यू बॅटर. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिला आणि शेवट कुठेतरी गोड होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. शेवटच्या 2 चेंडूवरती मोठा फटका येईल का? अगदी सामना तर पूर्णपणे गमावला आहे तो म्हणजे टीम आपण पाहत आहोत खाकरवाडी संघ. मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जेल सोडतायत. अगदी सिंगल कंप्लीट होती आणि इथनं हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि एक्स्ट्राची धाव. यस, व्हाईट बॉल हाताळला जातोय. शेवटचा बॉल अगदी डिलिव्हर्ड करणं अजूनही बाकी आहे. साखरवाडी संघ स्थिती दाखवणं फार गरजेचं आहे
कालचा सामना आपण पाहत उर्वरित राहिला, परंतु या आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला भरपूर सारे सामने कंप्लीट करायच्यात. शेवटचा बॉल लॉंग ऑन, झेल सोडलाय, चौकार येतोय आणि या चौकारनं अगदी पाहायला गेलं तर सामना जिंकला तो म्हणजेच टीम सोरगाव संघ. अभिनंदन टीम सोरगाव. हार्ड लक टीम खाकरवाडी संघ. भरपूर चांगला खेळ राहिला तुमच्या माध्यमातून आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. आणि अभिनंदन टीम सोरगाव दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश झाला.